माणसांच्या आयुष्यात कधी कधी असे काही प्रसंग येतात की ते काही प्रश्न निर्माण करतात. हे असे काही प्रश्न निर्माण होतात की आयुष्य संपत आलं तरी त्याची उत्तर काही सापडत नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे कधी ना कधी काही प्रश्न आयुष्यभर रेंगाळताना दिसलेले आहेत, रेंगाळत राहिलेले आहेत. मनाला टोचणं देत राहतात हे प्रश्न, पण उत्तर देऊन ते मनातून निघून मात्र जात नाही. अशीच एका तात्याची वेदनादायक सत्यकथा. कामाच्या निमित्तानं सांगोल्याला जाणं हे माझं नेहमीच होतं. उतरल्यावर जवळ अंतर पडतं म्हणून रेल्वेनं प्रवास करायचो. त्यावेळची ती छोटी रेल्वे. एके दिवशी हा प्रवास करताना जी घटना घडली ती माझ्या आयुष्यात एक प्रश्नचिन्ह उभं करून गेली. रेल्वे स्टेशन जवळ आल्यामुळं तसा रेल्वेचा वेग बराच कमी झालेला होता, पण मध्येच करकच्चून ब्रेक दाबत रेल्वे एकदम थांबली. काय होतं हे कळायच्या आधीच रेल्वेतील प्रवासी एकमेकाच्या अंगावर पडले. वर ठेवलेलं कुणाचं सामान कुणाच्या अंगावर पडलं. दरम्यान रेल्वे इंजिनाच्या समोर बरीचशी गर्दी जमू लागलेली होती. साधारण एक 45 वर्षाचं वय असणारा एक उंचवापुरा धिप्पाड माणूस रेल्वे रुळावर आडवा पडलेला होता. त्याला त्याच्या आयुष्याचा शेवट करायचा होता आणि ही रेल्वे थांबली नसती तर एव्हानं सगळं काही संपलंही असतं. गर्दी जमली होती. तो लोकांकडे पाहत होता, पण लोक मरायला हीच जागा सापडली का? आधीच गाडी तासभर लेट झाली. गर्दीतला एकदम पुढे येऊन त्याने त्याला खडसावलं. तोपर्यंत दुसरा म्हणाला, अरे मरायचंच आहे तर मग लाईटीच्या खांबावर जाऊन चढायचं होतं ना, हिचंच जागा सापडली का? म्हणजे बघा, जो तो त्याला आयुष्य संपवण्याचे वेगवेगळे मार्ग सांगत होता, तो मात्र शांत निर्विकार. गाडीला आणखी उशीर होतोय याची या प्रवाशांना चिंता. त्याच्या जीवाचं कोणाला काही पडलेलं नव्हतं. गर्दी बाजूला सारत मी थोडंसं पुढे गेलो. त्याच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला आणि त्याचा हात हातात धरून बाजूला घेतलं. माझ्या स्पर्शातला आपुलकीचा बोलावा त्याला जाणवला असेल कदाचित. गर्दीतून त्याला बाहेर काढलं. सोबत घेऊन त्याला रेल्वेत बसवलं. मी त्याच्या शेजारी बसून राहिलो. आजूबाजूला काही प्रवासी उभेच होते. एखादी प्रेक्षणीय वस्तू असल्यासारखं डब्यातले लोक त्याच्याकडे पाहत होते, तर कोणी त्याला उपदेशाचे डोस पाजत होते, कोणी टिंगल करीत होते, कोणी टवाळे करीत होते. ज्याला जसं वाटेल, ज्याच्या मनात जे येईल ते आपल्या आपल्या पद्धतीनं बोलतच होते. तो मात्र कुणाला काही बोलत नव्हता. या लोकांचा आवाज सुद्धा त्याच्या कानापर्यंत जात होता की नाही हे सुद्धा कळत नव्हतं. रेल्वे पुन्हा धावायला लागली. मी मात्र त्याचा हात हातात घेऊन बसलो. काही वेळेतच सांगोल्याचं रेल्वे स्टेशन आलं. गाडी थांबली. प्रवासी उतरले. आम्हीही उतरलो. स्टेशन मास्तर मात्र चौकशी करीत आमच्या दिशेनं येत होता. ते प्रवाशांना काही विचारत होते आणि उतरलेले लोक आमच्याकडे बोट दाखवत होते. एकूण साधारण सगळं काही लक्षात आलं. स्टेशन मास्तर कडून त्याच्या विरोधामध्ये काही कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या, पण ओळखीचा फायदा घेऊन मी मात्र त्याला घेऊन रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडलो. आम्ही दोघं मिळून रस्त्यानं चाललो होतो, अगदी हातात हात घालून निशब्दपणे. पुढच्या चौकात त्याला एका हॉटेलमध्ये घेऊन गेलो. काही खाणार का एवढंच मी विचारलं, तर तो म्हणाला, साहेब पैसे नाहीत हो माझ्याजवळ. असं म्हणत त्यानं डोळं पुसलं. त्यानं काहीही खाल्लं नाही. एक कप चहा मात्र घेतला, तोही माझ्या आग्रहास्तव. त्याचं गप्प राहणं हे खूप मोठं धोक्याचं होतं. जीवनाचा शेवट करण्याचा त्याचा निर्धार अजूनही कायम असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं. त्याची देहबोली तेच सांगत होती. तो अजूनही सैरभैर होता आणि त्याच्या मनातलं डोक्यातलं वादळ अजूनही शांत झालेलं नव्हतं. माणूस चिडला, भांडला, रागावला तरी बरं असतं. त्याच्या आत कोंडलेली वाफ तरी बाहेर निघून जाते आणि तो आतून हलका तरी होतो. संकटात अथवा दुःखात
माणूस शांत राहणं हे हमखास धोक्याचं असतं. आणि हा तर असाच शांत शांत निशब्द आणि निर्विकार सुद्धा. मी त्याला माझ्या ऑफिसमध्ये आणलं. माझ्यासाठी आणलेला जेवणाचा डबा त्याला दिला आणि त्याला जेवायला घातलं. नको नको म्हणत त्यानं अधाशासारखं जेवण केलं. काही वेळ एकटक शून्यात पाहत राहिला आणि त्याच्या डोळ्यातून घळ 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 अश्रू ओघळायला लागले. साहेब, कोण हो तुम्ही? कुठले? तुमचा माझा काय संबंध? कशासाठी तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय? मला जगायचंच नाही हो साहेब, नाही जगायचं मला, असं म्हणत तो रडतच राहिला. मी आपला गप्पच. तो पुढे म्हणाला, साहेब, जगून तरी काय करू? 20 वर्ष झाली, 20 वर्ष कोर्टातला जमिनीचा वाद काही संपेना. जगून करू तरी काय? हळूहळू का होईना पण कोंडलेली त्याची वाफ बाहेर येत होती आणि मला तेच हवं होतं. सांगोला तालुक्यातल्या एका खेडेगावातला हा तात्या. साखर कारखान्यावर चांगल्या पगाराची नोकरी, घरी बायको, 2 मुलं. आता याच्याकडूनच ही सगळी माहिती मिळू लागलेली होती. पुन्हा तो म्हणाला, साहेब, तुम्ही काहीही करा, पण मी इथनं तुमच्या जवळनं गेलो ना की कुठं ना कुठं मरणारच आहे. मला जगायचंच नाही. माझ्या जगण्यात काही अर्थही उरलेला नाही, असं सारखं तो तेच म्हणत होता. अहो, जमिनीच्या तुकड्यासाठी हा आपला अनमोल जीव गमावून लेकरा बाळानं पोरकं करणार. जमीन काय हो, कधीही मिळेल, पण हा जीव तो माझ्यापासून जाणं धोक्याचं होतं. जीवाचं काही बरं वाईट करण्याचा त्याचा निर्धार पक्का होता. त्याला विश्वासात घेत चांगलं तासभर समजावलं. विचार करीत करीत त्याचाही डोळा लागला. म्हटलं, बरं झालं, थोडीशी विश्रांती झाल्यावर त्याच्या मनातले वाईट विचार निघून जातील. आणि पडता क्षणीच त्याचा डोळा लागला नव्हे, त्यानं घोरायलाही सुरुवात केली होती. 2 तासांनी त्याला जाग आल्यावर तो माझ्याजवळ आला आणि पुन्हा एकदा ओक्साबोक्षी रडू लागला. साहेब, तुमच्यामुळे वाचलो. सगळं संपलं असतं माझं. आता माझ्या डोसक्यात उजेड पडला. आता नाही मरणार आता. अरे वा, माझ्याही डोळ्यात पाणी आलं आणि विजय झाल्याची एक चमक सुद्धा चमकून गेली. माझे सहकारीही सुखावले होते. एक जीव, एका घराचा आधार वाचवला होता मी. जग जिंकल्याचा आनंद झाला होता मला. आपल्या हातून काहीतरी चांगलं घडलं या विचारामध्ये मी एका वेगळ्या दुनियेत रममाण झालो. आणि तशाच हवेत आणखी 4-5 दिवस होतो. त्यानंतर 5-7 दिवस झाले असतील, माझा एक सहकारी धावत आला आणि म्हणाला, साहेब, त्या दिवशी तुमच्या सोबत आलेल्या त्या माणसाची डेड बॉडी आणली आहे पोस्टमॉर्टमसाठी. घरातच गळफास घेतला आहे त्याने. मी निशब्द होत त्याच्याकडे फक्त पाहत राहिलो. अखेर या तात्यानं त्याला जे हवं होतं तेच केलं. जीवनाच्या संघर्षामध्ये त्याचा पराभव झाला होता की त्याला समजावण्यामध्ये मीच कमी पडलो होतो. पराभवच, पण कुणाचा? त्याचा की माझा? एवढी वर्ष गेली पण या प्रश्नाचं उत्तर अजूनही नाही मिळालं. पण अशी कुठलीही घटना घडली की हा तात्या आजही माझ्या डोळ्यापुढे उभं राहतो. मित्र हो, जीवन अनमोल आहे, तुमचंही आणि दुसऱ्यांचंही. ते जेव्हा जेव्हा संकटात येतं तेव्हा वाचवण्यासाठी जरूर पुढे या. धन्यवाद.